तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं वावच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ओंकार ग्राफिक डिझाईन. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकला केलेला भावनो. आज आपण एक वेगळ्याच असं कंटेंटवरती व्हिडिओ घेऊन आलेला आहे, जो आहे भावनो आता ट्रेंडिंगला येणार आहे भावनो. कारण की भावनो आता गणेशोत्सव येत असल्या कारणाने जर तुम्ही भावनो टी शर्ट डिझायनर किंवा कोणतेही जर मंडळाचे वगैरे लोगो डिझाईन करत असाल, तर त्यासाठी आपण तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आज आलेला आहे. तुम्हाला तिथं दिसायचं स्क्रीनवरती. ओके, आजचा व्हिडिओ असणार आहे भावनो, आपण एक लोगो डिझाईन केलेला आहे, जो आहे भावनो कॅलिग्राफीमध्ये असणार आहे. जे भावनो टी शर्ट डिझाईनमध्ये किंवा तुम्ही तुमच्या मंडळाचे लोगो डिझाईन करू शकता आजचं टोटल बघून. ओके, तुम्हाला यामध्ये सर्व जे मी आहे ते भावनो जर तुम्हाला बनवायचे असेल तुम्ही आम्हाला पण सांगू शकता, म्हणजे मला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, नंबर तर तुम्हाला माहिती असेल, आपल्याला पण कॉन्टॅक्ट करून तुम्हाला लोगो डिझाईन करून भेटेल. ठीक आहे, जर तुम्हाला जर पैसे नाही द्यायचे असतील तर तुम्हाला भावनो आजचा व्हिडिओ बघून घ्या. कारण की जर तुमचं जर मंडळ वगैरे जर असेल आजूबाजूला जर कोणी, जर तुम्ही त्यांना लोगो वगैरे डिझाईन करून देऊ शकता आणि पैसे अर्न करू शकता. ओके, त्यासाठी आजचा आपला व्हिडिओ भावनो तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. बघू शकता लोगो डिझाईन. तर भावनो आपण काय करणार आहे भावनो, जे आपले जर फॉन्ट आहेत इन्फिनिटी आणि डीजी फॉन्ट लक्षात घ्या. जे फॉन्ट आहेत ना त्या फॉन्टवरती आपण काय करणार आहे, त्या फॉन्टचा वापर करून आपण जो लोगो डिझाईन असणार आहे तो डिझाईन करणार आहे. ओके, तुम्हाला मी एक थंबनेलच दाखवलंच दे. ओके, थंबनेलला तर तुम्ही बघितलं असेल, थंबनेलवरती मी एक डिझाईन प्रोव्हाइड केलेली आहे टी शर्टची. त्यावरती भावनो जो लोगो आहे त्या प्रकारचा जर लोगो तुम्हाला लावायचा असेल ना, तो आजच्या ट्युटोरियलमध्ये तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. ओके, म्हणून व्हिडिओ ना भरपूर दिवसानंतर येतात, कारण की भावनो वेळच भेटत नाही आणि कंटेंट पण भेटत नाही. लक्षात घ्या, आज भागवत एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा भावनो. ओके, त्याच्यानंतर इथे बघू आता आपण सुरुवात करणार आहे आपल्या लोगो डिझाईनसाठी. फोटोशॉपवरती असणारे PLP फाईल पण तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. PLPमध्ये पण सेम तसं असणार आहे जसं मी फोटोशॉपवरती का करतो, कारण की फोटोशॉपवरती पूर्ण मोठा मला कॅनव्हास भेटतो. लक्षात घ्या, नाही तर तुम्ही मला भाऊ फोटोशॉपवरती डिझाईन करतो, आम्ही तर मोबाईल युजर आहे भाऊ. ओके, मोबाईल युजर असू दे नाही तर फोटो युजर असू दे, सर्वांसाठी सेम व्हिडिओ आहे. लक्षात घ्या, फोटोशॉपवरती एवढंच की हा मोठा कॅनव्हास आणि स्क्रीन वगैरे चांगली दिसते, जेणेकरून सर्व जे शेप वगैरे आहेत ना ते तुम्हाला पूर्ण समजून सांगण्याचा एकदम प्रयत्न मी करत असतो चांगल्या पद्धतीने. ओके, पिक्सल लॅबमध्ये कसं आहे ना भावनो, तिथे क्लिक होणार, परत रेकॉर्डिंग चालू असणार. रेकॉर्डिंग चालू असणाऱ्यावरती तिथे एक बटन असतं भावनो, जर त्याच्यावरती क्लिक झालं पूर्ण रेकॉर्डिंग स्टॉप होते. लक्षात घ्या, मग परत कंटिन्यू करावं लागते. त्यामुळे हा एक वेगळा पर्याय मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ओके, तर इथं बघू शकता साईनगरचा महाराजा. ओके, असं तुम्हाला काय करायचं, आता हे जे टेक्स्ट आहे ना याला ऑफ करूया. ओके, ते इथं बघू शकता, हे पण बंद करूया जेणेकरून तुम्ही समजेल. ओके, आता हा फॉन्ट आहे भावनो इन्फिनिटीचा. ओके, तुम्ही काय करायचं, इथे बघू शकता आपल्याजवळ फॉन्ट आहेत भावनो, मी तुम्हाला फॉन्ट प्रोव्हाइड करून देईन. त्यासाठी तुम्हाला पेड आपल्या वेबसाईटवरती भेटून जातील. ज्यांनी साईट डिझाईन केले त्यांच्यावरती तुम्हाला भेटून जातील फॉन्ट वगैरे. ओके, डीजे फॉन्ट पण तुम्हाला भेटून जातील. ओके, तुम्हाला जर फॉन्ट वगैरे पाहिजे असेल ना, तुम्हाला यूट्यूबलाच भेटेल. तुम्ही फक्त सर्च करा इन्फिनिटी फॉन्ट म्हणून, तुम्हाला भेटून जातील. बरेच जणांनी व्हिडिओ अपलोड केले, जाऊन तुम्ही चेक करून घ्या, त्यांच्याकडून घ्या तुम्ही फॉन्ट. मी देणार नाही आहे, लक्षात घ्या, सांगतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये. ओके, फॉन्ट तुम्हाला यूट्यूबवरती भेटून जातील, सर्च करा. किती जणांनी यूट्यूब चॅनल आहेत भावनो, बरेच जणांनी अपलोड केलेले आहेत, त्यांना कॉपीराईट स्ट्राईक वगैरे दिलेला नाही आहे सरांनी. लक्षात घ्या, जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही तिकडून घेऊ शकता. आता मी इथे काय करणार आहे, इन्फिनिटीचा एक फॉन्ट आहे. लक्षात घ्या, आता मी घेतो 25 नंबरचा फॉन्ट. ओके, 25 नंबर, भरपूर आहेत फॉन्ट. लक्षात घ्या, असं काही नाही, इन्फिनिटी डीजी फॉन्ट पण आहेत. ओके, फक्त कॅलिग्राफीमध्ये करायचं आहे. ओके, लक्षात घ्या, कारण की कॅलिग्राफीमध्ये काय होतं ना भावनो, कस्टमरला जर तुम्ही सांगितलं तर हा मी समजा आता हा महाराजा मी माझ्या ह्याच्यामध्ये समजा कॅलिग्राफीमध्ये बनवला आहे. कॅलिग्राफी म्हणजे माहीत असेल इन्फिनिटी पेंटर. ओके, जे मोबाईल युजरवरती आहे तुम्हाला माहीत असेल. ओके, ते इन्फिनिटी पेंटरवरती काय आपला जो एक ब्रश असतो, त्या ब्रशने तुम्हाला ड्रॉ करावं लागतं भाऊ, नाव जे काय असेल ते. ओके, जर समजा कस्टमरने सांगितलं सर तो र आहे, जो र आहे त्याला जरा कमी करा. ओके, तर तुम्हाला परत त्या इन्फिनिटी पेंटरमध्ये जावं लागणार, परत त्या रसाठी तुम्हाला काम करावं लागणार. ओके, त्यासाठी काय करा, तुम्ही जो फॉन्ट असणार आहेत ना ते फॉन्ट कमी घ्या, म्हणजे जे चांगले फॉन्ट असतील ना ते त्या फॉन्टनेच तुम्ही जो काही लोगो असेल तो बनवा. ओके, आता मी इथं नाव देतो, बघू शकता आता. ओके, आता महाराज आहे ना, तर आता मी इथं टाईप करीन वगैरे जे काही तुमचे टायपिंग आहे तिथे तुम्ही करून घ्या. ओके, समजा आता मी महाराजा लिहिला आहे. ओके, बघू शकता एक सिम्पल हा फॉन्ट आहे, जसं आपण प्रत्येक डिझाईनमध्ये वगैरे यूज करत असतो. लक्षात घ्या, आता ह्याला काय करणार आपण, ह्याची जी जी म्हणजे जी आउटलाईन वगैरे जी असते, ओके, वेलांटी वगैरे जी असते ना, ती तुम्हाला इथं ग्लेप्स म्हणून ऑप्शन आहे, विंडोमध्ये जायचं आणि इथं बघू शकता ग्लेप्स. ओके, पूर्ण शॉर्टकट मी तुम्हाला सांगतोय, लक्षात ठेवा, पूर्ण व्हिडिओ बघा. आजच्या व्हिडिओमध्ये दुसरं काहीच नाही, जे काय आहे ते सर्व ह्याच्यावरतीच व्हिडिओ कन्सेंट करतोय. लक्षात घ्या. ओके, तर हा जो ग्लेप्स आहे, ओके, हा ग्लेप्सला काय करायचं, ऑन करायचं. ऑन केल्याच्यानंतर इथे बघू शकता एक वरती, सॉरी आपण इथे चालू होतं पण ते आता बंद झालं आहे, आता आपण ह्याच्यावरती ऑन करणार. ओके, ऑन झाल्याच्यानंतर इथे बघू शकता त्याच्या रिलेटेड जे जे आतमध्ये ज्या डिझायनरनी जो फॉन्ट बनवला आहे ना त्याच्यामध्ये त्यांनी बरेच सारे असे आउटलाईन दिलेत, रचे, कचे, सर्व जे जे अल्फाबेट्स आहेत म्हणजे जे जे अक्षर आहेत त्यांची. लक्षात घ्या. ओके,
तर आता र बघू शकता मी आता समजा हा र घेतला आहे, पण तो र काय होतं जला चिपकतोय, लोगोसाठी चांगला दिसणार नाही, लक्षात घ्या. आपण आता याला काय करूया, पुढे जाऊया. ओके, बघू शकता हा एक आहे. असे भरपूर सारे र वगैरे आहेत इथे बघू शकता. एकदम प्लेन जर पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकता. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जो तुमचं मंडळ आहे ना त्या मंडळांना विचारून घ्यायचं आहे तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आता एक वरती ज्या जसं तुम्हाला मंडळ दे, समजा आता साईनगरचा महाराजा आहे तसं असेल कोकण नगरचा राजा. ओके, समजा. ओके, आता इथं काय करायचं, वरती कोकण नगर हा जो फॉन्ट आहे ना नॉर्मल फॉन्ट आहे अनेक म्हणून. ओके, आणि श्रीलिपी फॉन्टचा पण मी यूज केलेला, लक्षात घ्या. बघू शकता आता मी ते टाईप करतो. ओके, काय टाईप करणार आहे आता मी, कोकण नगरचा राजा. ओके, इथे बघू शकता कोकण ओके नगरचा राजा, खाली तर राजा तुम्हाला दिसत असेल. ओके, महाराजा वगैरे जे. त्याच्यानंतर ह्याच्या पुढे हे जे दोन अनुसार वगैरे जे काय असेल ना तुमच्या जे डिझाईनसाठी एकदम कडकमध्ये, कारण की आता जे मंडल वगैरे जे आहेत जे जास्त आता डिझाईनमध्ये अशा प्रकारचे लोगो डिझाईन करतात, लक्षात घ्या. ओके, मला पण ऑलरेडी 2 ऑर्डर आलेले आहेत लोगो डिझाईनसाठी, पण मी अजून त्यांना नाही दिलेलं आहे करून, कारण की जरा विचार चालू आहे भावना लोगो कसा करायचा, क्रिएटिव्हिटी करायचा की कशा पद्धतीने कॅलिग्राफी का आपला नॉर्मल आयकन लोगो जसा असतो तसा करायचा. ओके, बघू शकता हा एक झालेला आहे एक लोगो. हा लोगो तुम्ही चेस्टवरती म्हणजे जसं आपला सिम्बॉल वगैरे असतो त्या ठिकाणी याचा यूज करू शकता. प्लस सेम तसं आता आपण याला काय करतो, याला एका साईडला याची कॉपी घेऊन ठेवतो. ओके, आणि त्याची साईज छोटी करून इथे आपण जसं वॉटरमार्कमध्ये लोगो लावतो ना सेम तसेच लोगो बनवायचे आहेत, लक्षात घ्या. पूर्ण व्हाईट किंवा एकच कलरमध्ये बनवायचे आहेत घ्या, नाहीतर तुम्ही कलरफुल करायला जाल, कलरफुल नाही करायचे, लक्षात घ्या. एकच. आता मी या व्हाईट, कारण की बॅकग्राऊंड आपला डार्क आहे म्हणून मी व्हाईट करून दाखवते तुम्हाला. ओके, तर याला काय करायचं आता बघू शकता. आता मी इथं देतो, इथे महागणपती देतो. ओके, बघू शकता पहिला द्यायला ना माझं जे फॉन्टचं जे काय सॉफ्टवेअर आहे ना ते मी बंद करतो, नाही तर मध्ये काय होतं ना ज्या फॉन्टमध्ये मी सिलेक्ट केलेलं आहे तोच फॉन्ट इथे येऊन जातो. ओके, ते इथं बघू शकता मी हा डीजी फॉन्ट आहे. ओके, बघू शकता आता डीजी फॉन्ट घेतला आहे. डीजी फॉन्टमध्ये पण भरपूर सारे व्हेरायटीज आहेत, लक्षात घ्या. डीजी फॉन्ट पण एकदम हाय क्वालिटीमध्ये डिझाईन केलेले आहेत. ओके, इथे बघू शकता डीजी मी टाकलेले, इथं बघतो डीजीचे बरेच सारे फॉन्ट इथे मला प्रोव्हाइड झाले आहेत. ओके, त्यापैकीच आता मी इथे बघू शकता एक फॉन्ट घेतलेला आहे, तुम्हाला इथे दिसतंय बघू शकता. आता हा महा आहे, याला पुढे आपण कंटिन्यू करणार आहे. ओके, ओके, इथं काना द्यायचा ग न प ती वगैरे सर्व याची व्हॅलेंटी वगैरे जी असते ना ती तुम्ही हाय क्वालिटीमध्ये देऊ शकता, म्हणजे एकदम भारी, म्हणजे जसं की एकदम उकारवाले वगैरे असतात ना त्या प्रकारचे तुम्ही देऊ शकता. पण तुम्हाला काय करणार आहे, जो लोगो डिझाईन असतात ना म्हणून ते लोगो त्यांना जे टी शर्टवरती तुम्हाला द्यायचे असतात त्यांना पण एकदम म्हणजे भरपूर सारं, कारण की मी पण एक टी शर्ट डिझाईन वगैरे करतो म्हणून, लक्षात घ्या. तर त्याच्यामध्ये काय असतं ना बरेच सारे बघावं लागतात पेटेंट आहे, म्हणजे जे पूर्ण टोटली हा लोगो कसा येणार आहे, केवढी साईज पाहिजे लोगोची. ओके, बघू शकता लोगोची साईज एकदम कमी करायची, कारण की जास्त चिंतामणीचा जर तुम्ही लोगो बघितला असेल, ओके, मुंबईचे जे राहणारे असतील, ओके, चिंतामणीचा राजा माहीत असेल तुम्हाला, चिंचपोकलीचा. ओके, त्याचा भावना लोगो वगैरे तुम्ही बघू शकता, त्यांचं टेक्स्ट वगैरे बघू शकता कसं आहे. ओके, त्याप्रकारे हे असे लोगो तुम्ही डिझाईन करायचे आहेत, लक्षात घ्या. बघू शकता कोकण नगरचा महागणपती. ओके, ह्याच्यामध्ये काय आहे ना, तुम्हाला जर कस्टमरने सांगितलं जर समजा आता महा काढून टाक, तर तो महा काढून टाकल्याच्या नंतर जो गणपती आहे ना जे टेक्स्ट आहे ते बरोबर दिसणार आहे, लक्षात घ्या. आता याला ती आहे. ओके, आता तीचा बघू शकता. आता मी काय करायचं, ह्याच्यावरती डबल क्लिक करायचं, सॉरी सिंगल क्लिक. हा ग्लेप्स नावाचा जो ऑप्शन आहे ना तो तुम्हाला इथे ओपन होऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आता याच्यामध्ये जो आपल्याला लागणार आहे स्टायलिश. ओके, तर तुम्हाला इथे राईट साईडला बघू शकता मी स्क्रोल करतो. ओके, इथं बघू शकता ती आहे. ओके, गणपती असं बरेच सारे आहेत त्या प्रकारचा जो तुम्हाला ती पाहिजे. आता बघू शकता हा एक गणपतीसारखा, म्हणजे जो गणपतीची सोंड वगैरे तुम्हाला माहीत असेल त्या प्रकारचा हा तुम्हाला इथे दिसतोय. कसा क्रिएटिव्हिटी वाटते की नाही सांगा लोगो. ओके, तर म्हणून असेच लोगो जे आहेत ना ते आता आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेले आहेत, बघू शकता. ओके, आणि आपण काही लोगो डिझाईन केलेत ते बघू शकता, तुम्हाला इथे दाखवतो. बघू शकता साईनगरचा महाराजा. ओके, पुणेकरांचा मानाचा महागणपती तुम्हाला इथे बघू शकता दिसत असेल, बघू शकता. प्लस इथे दक्षिण उपनगरचा राजा. ओके, प्लस इथे बघू शकता बागवाडी अशोकनगरचा चिंतामणी वगैरे जे काय तुम्हाला इथे बघू शकता दिसतंय. ओके, इथे लंबोदर वगैरे बघू शकता. पूर्ण हे असे लोगो आपण टी शर्ट डिझाईनवरती किंवा चेस्ट डिझाईन कुठे असेल तिथे तुम्ही स्टिकर डिझाईन वगैरे करू शकता. ओके, यांची तुम्ही म्हणजे जसं की जो सिम्बॉल जसं की ॲक्रेलिक लोगो डिझाईन वगैरे जे असतात ते तुम्ही अशा प्रकारचे करू शकता. फक्त एवढंच की
हे डिझाईन तुम्ही फॉन्टमध्ये करायचे, जे कॅलिग्राफी डिझाईन करतात ते कॅलिग्राफी डिझाईनमध्ये पण करू शकतात. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला झालेला आहे. चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचे आकाशी डिझाईनसाठी. आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब ठेवा, बेल आयकॉन लावलं होती सेट करून ठेवा. धन्यवाद.